जा बाय, नीट राहा. माझ्या मुलाला तुमचे पाय धरायला लावलेत ना तुम्ही. आता वेळ आल्यावर नाही तुम्हाला माझ्या पायावर नाक घासायला लावलं ना, नावाची मालती नाही. पण त्याआधी तुमच्या एकुलत्या एक मुलीला शेवटचे डोळे भरून बघून घ्या. आणि माहित नाही पुन्हा तिच्यासोबत भेट होईल नाही होईल. मीच ठेवतो इथे. बरं सांभाळून. पाऊस कधी कधी फुटतो. पाऊस फुटतो? काय झालं सर? नाही काय नाही. मलाही कळत नाही मला काय होत, पण तुझी कंपनी आवडायला लागली. यू मेक मी स्माइल राणी. सर थँक्यू. थँक्यू कशासाठी? तुम्ही आज जे वस्तीत माझ्या घरी केलत ना त्यासाठी. आणि आई बुवा पण एकदम खुश होते बरं का. तुम्ही तुमची श्रीमंती, मान, मोठेपणा हे सगळं बाजूला ठेवून त्यांना मान दिलात, त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतलात. हे सगळं बघून लई भारी वाटलं. आणि आई बुवांचा आनंद तर गगनात मावेना असा झाला होता. एक काही बांधच नव्हता त्याला. आणि त्यांना असं मनापासून खुश बघून आहे ना, मी पण आज लई खुश आहे. ठीक आहे, त्यांच्या लेकीला भेटून खुश झाले असतील. अहो असं कसं? तुम्ही त्यांना एवढा मोठेपणा दिलात, त्यांच्या पाया पडलात, आशीर्वाद घेतलात, त्यांच्याशी एवढ्या आपल्यापणाने बोललात. मोठी गोष्ट आहे सर. नाही ग, तू मला असं वाटतं तू उगाचच कौतुक करतेस. मी काही वेगळं केलेलं नाही. तुझे आई वडील वयाने मोठे आहेत, मानाने मोठे आहेत, त्यांना त्यांचा मान मिळालाच पाहिजे. आपण मान द्यायला सगळ्यांना नाही जमत ना सर. तुम्हाला माहितीये का, लग्न झाल्यानंतर पोरीला सासरकडच्यांची जुळवून घेण्याच्या ऐवजी ते आपल्या आई वडिलांना कसं वागवतील याची जास्त काळजी वाटते पोरींना. आणि आई वडिलांच्या पण कायच अपेक्षा असतात तो. आपल्या जावयाने आपल्या लेकीला जपावा, यातच सगळा आनंद असतो त्यांचा. स्टील मला असं काही फील नाही होतं की मी काही वेगळं केलंय. ते ना तुम्हाला आता नाही कळणार. तुम्हाला जेव्हा मुलगी होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही आज काय केलेत ते. सर फटाके बघा ना, कसला मस्त दिसतं ना, भारी झाड आहे. नाही 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 नाही, आता विषय बदलू नकोस. तू आता काय म्हणालीस? काहीतरी बोलत होतीस ना, मुलगी वगैरे. काय कुठं काय म्हटलं ते? सर मी ना मी फटाके फोडायला जाते. हा राणी, मी आले खरं फटाके फोडायला, पण इथं चालतं का फटाके फोडलेलं? तशी तर जाम इच्छा होती माझी. वस्तीत किती फटाके फोडायचे मी, पण इथं साधी फुलबाजी हातात घेताना पण विचार करावा लागणार आहे. राणी जा, तुझी लाव फटाके.
मी जा जा जा. आओ हे घे राणी. जा जा. अरे इंद्रा तू ये ना. अरे आजूकडे इकडे ना पटकन. सर नुसते बघत काय बसलात तुम्ही? चला ना फटाके लावूया. फटाके नाही नाही मला नाही आवडत ते. नाही आवडत काय असतं? चला ना लावूया. अगं त्याला नसतील उडवायचे तर कशाला जबरदस्ती करतेस? अहो मालती मॅडम, असं नको म्हणून कसं चालेल बरं? दिवाळी आहे ना, फटाके तर फोडलेच पाहिजे की नाही? अगं पण तो नको म्हणतोय ना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? आई आता ती म्हणते ते तर मी फोडतो फटाके. चला या. तुमच्या एकुलत्या एक मुलीला शेवटचे डोळे भरून बघून घ्या. पण माहित नाही पुन्हा तिच्यासोबत भेट होईल नाही होईल. अहो असं का बोलून गेले असेल व मालतीबाई साहेब? मला तरी काय ठाऊक. काय चुकलं का हो आपलं? आपल्याकडनं काय कमी पडलं का त्यांच्या मानपानात? तरी मला वाटतच होतं का ती सगळी आली ना तेव्हा आपण त्यांचं पाय धुवाय पाहिजे होतं इवाय म्हणून. मला नाही वाटत ते कारण असेल म्हणून. हो हीच कारण असणार. किती बी झालं तरी त्यांची मुलाची बाजू आहे. मानपान पाहिजे असणारच की त्यांना. नाही नाही आपण त्यांचं पाय धुतलं नाही तिचं आपलं जरा चुकलंच. आपण जाऊया का त्यांच्या घरी? आता जाऊया त्यांच्याकडे. जाऊन काय करायचं? अहो त्यांचं पाय धरू जाऊन आपण त्यांना म्हणू आमचं चुकलं. पण त्यांना म्हणावं आमच्या लेकीच्या जीवावर उठू नका, आमच्या लेकीला त्रास देऊ नका. मी पदर पसरेन त्यांच्या पुढं. त्यांना सोनं नाणं काय पाहिजे असेल. त्यांच्याकडे काय कमी आहे का सोन्या नाण्याची? त्यांना पाहिजे तरी काय का आपल्याला